नमस्कार, शुभ सकाळ. एबी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय. सोलापूर जिल्ह्याचं जलवर्धन असलेल्या उजनीनं टक्केवारीची 25शी ओलांडलेली असून 50कडे झपाट्यानं वाटचाल सुरू केलेली आहे. दौंडमधून येणारी आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात मध्ये आहे. आज सकाळी 6 वाजताचे अपडेट मी आपल्याला देणार आहे. उजनीत दौंडमधून येणारी पाण्याची आवक जी आहे रात्रीत सातत्यानं वाढत होती. रात्री 9 वाजता मी तुम्हाला सांगितलं होतं की जी आवक आहे ती 1,21,464 क्युसेक्स इतकी होती. त्यामध्ये वाढ होत गेली आणि आज सकाळी 6 वाजता दौंडची जी आवक आहे ती 1,31,262 क्युसेक्सनं दौंड येथून उजनीमध्ये पाणी येत आहे. तर टक्केवारी आपण बघितलं तर उजनीची टक्केवारी ही सध्या सकाळी 6 वाजता 26.25% इतकं धरण जे आहे ते भरलेलं आहे. 50कडे झपाट्यानं वाटचाल सुरू आहे. 25% धरण जे आहे ते अतिशय वेगानं भरलेलं आहे. कालच्या एका दिवसामध्ये उजनीत इतका पाणी साठा आलेला आहे. आपण काल सकाळी 6 वाजता बघितलं होतं, त्यावेळेस उजनी धरण हे 4.90% वरती होतं आणि आज सकाळी 26.25% म्हणजे जवळपास 21 ते 22% पाणी साठा जो आहे तो गेल्या 24 तासामध्ये उजनीमध्ये वाढलेला आहे. खरं तर दौंडची आवक चांगली येत असल्यामुळे उजनी झपाट्यानं त्या ठिकाणी भरते आणि काल दुपारीच मी आपल्याला 3 वाजता सांगितलेलं होतं की उद्या सकाळी उजनीनं टक्केवारीची 25शी ओलांडलेली असेल. उजनी 50कडे वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. वीर धरणामधून मात्र सोडण्यात आलेला जो विसर्ग होता तो आज सकाळी 5 वाजता पहाटे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. उजनीच्या वर असलेली धरणं त्या ठिकाणी भरतात. चासकमान धरण आहे त्याच्यामधून सुद्धा विसर्ग सुरू केलेला होता. मात्र हे विसर्ग जे आहे ते पावसाचं प्रवाह घाट माथ्यावरचं आता थोडंसं कमी व्हायला लागल्यामुळं धरणातून सोडण्यात येणारे विसर्ग कमी केले जात आहेत. मात्र असं जरी असलं तरी उजनीत येणारा विसर्ग मोठा असल्यामुळं उजनी मात्र झपाट्यानं 50कडे वाटचाल करते. लवकरच उजनी धरण 50शी ओलांडेल ही आपल्या सर्वांना अपेक्षा आहे.